नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. आपल्या या राज्यातल्या 4 आजी माजी मुख्यमंत्र्यांविषयी विधानसभा निवडणुकीनिमित्त मला काही सांगायचं आहे. एकदा एका विहिरीत एक मूल पडलेलं असतं. जो तो वाचवा वाचवा असा आरडाओरड करत असतो, पण कोणाचीही त्या भरपूर पाणी असलेल्या विहिरीत उडी मारायची हिंमत होत नाही. मूल गटांगळ्या खात असतं. तेवढ्यात एक तरुण उडी मारताना दिसतो आणि तो ते जे लहान मूल असतं त्या ठिकाणी पोचतो आणि त्याला वर घेऊन येतो. वर आल्यानंतर त्याच्यावर अर्थातच मूल वाचलं म्हणून कौतुकाचा वर्षाव केला जातो. प्रसंग नेमका पुण्यात घडलेला असतो. त्यामुळे मिस्टर गोखले त्याला विचारतात की तुम्हाला अशी सुबुद्धी का झाली. आणखी दुसरा विचारतो की तुम्ही त्या मुलाला का वाचवलं. तिसरा विचारतो तुम्ही आधीही या पद्धतीनं कधी हिंमत दाखवली आहे का. थोडक्यात काय जो तो त्याला प्रश्न विचारत असतो, भंडावून सोडत असतो. शेवटी वैतागून तो तरुण म्हणतो की मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल, पण आधी सांगा मला त्या विहिरीत ढकललं कोणी. मित्रांनो, मला या ठिकाणी 4 ज्या मुख्यमंत्र्यांविषयी सांगायचं आहे त्यातले आजी माजी मुख्यमंत्री एक आहेत अर्थातच उद्धव ठाकरे, दुसरे आहेत पृथ्वीराज चव्हाण, तिसरे देवेंद्र फडणवीस आणि चौथे एकनाथ शिंदे. त्यापैकी पहिलं उदाहरण नेमकं त्या उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मला सांगायचं आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी त्या पुण्यात घडलेल्या प्रसंगा पद्धतीनंच निर्णय घेतले आहेत. जसजशी मी त्या उमेदवारांची त्यांनी लादलेल्या दिलेल्या राज्यातल्या त्यांच्या उमेदवारांची फोड करेल, तुम्हाला नेमकं समजावून सांगेल, त्यावेळी नक्कीच तुम्हाला मी आत्ता जे उदाहरण दिलं आहे त्याची खात्री पटेल. पण 2 विविध उमेदवारांच्या बाबतीमध्ये ती उदाहरणं कशी तंतोतंत लागू पडतात ते मी तुम्हाला सांगतो. त्यातलं पहिलं उदाहरण आहे अर्थातच त्यांचा भाचा वरुण सरदेसाई. तुम्हाला माहिती आहे की वरुण हा वास्तविक सध्याच्या ठाकरे कुटुंबाला न शोभणारा त्यांचा नातेवाईक, अतिशय धाडसी. प्रसंग कुठलाही असो, एखाद्याला अंगावर घ्यायचं असेल तर तो थेट रस्त्यावर उतरतो. तो कोणालाही घाबरत नाही. तो धडाकेबाज आहे. विशेष म्हणजे तो मॉब लीडर आहे. पण तरीही त्याला स्वतःच्या या दिवसात काही मर्यादा आहेत. आणि याच वरुणला त्या पुण्याच्या उदाहरणाच्या पद्धतीनं टार्गेट केला गेला आहे. कारण सरळ आहे. बांद्रा पूर्वेला त्या ठाकरे कुटुंबियांचा, विशेषतः आदित्य ठाकरे याचा अतिशय जिवलग मित्र झिशान सिद्दीकी पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा विधानसभा लढवतो आहे. आणि झिशान सिद्दीकीच्या समोर एखादं कच्चं लिंबू उभं करणं हे क्रमप्राप्त होतं. आदित्यला ते करवून घ्यायचं होतं. पण आदित्यनं जर अमुक एखाद्याचा बळी घेतला असता तर समजू शकलो असतो. पण आदित्य देखील नेमका आपल्या बापाच्या पावलावर पाऊल ठेवून आहे की काय असं वाटायला लागलं आहे. कारण त्यानं देखील आपल्या नातेवाईकाचा, आपल्या घरातल्या एका कुटुंब सदस्याचा बळी घेतला आहे. त्या झिशान सिद्दीकीच्या समोर थेट वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि मागल्या वेळी ज्या पद्धतीनं झिशान सिद्दीकीला यश मिळालं, यावेळी तर त्याच्या सभोवताली, झिशान भोवताली सिंपथीची मोठी लाट आहे.
त्याला सहानुभूती आहे, त्याला सारेच्या सारे एक गठ्ठा मतदान करून मोकळे होतील. त्यामुळे वरुण सरदेसाई यांची दूरदूरपर्यंत जिंकून येतील त्याबाबत खात्री देणं अशक्य आहे, किंबहुना ते घडणार नाही. दुसरं उदाहरण ठाण्यातलं त्या केदार दिघे यांचं. ते तर अतिशय दयनीय असं उदाहरण आहे. त्या पुण्यातल्या उदाहरणाला फारच तंतोतंत लागू पडणारं. म्हणजे केदार दिघे यांनी वास्तविक निवडणूक संपल्यानंतर किंवा विधानसभा निकालानंतर भर चौकात उद्धव आणि आदित्य यांना विचारायला पाहिजे की मला त्या ठिकाणी ढकललं कोणी. कारण केदार दिघे यांना थेट त्या एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उभं केलं आहे. म्हणजे एखाद्या खवळलेल्या सिंहाशी अगदी सर्वसामान्य प्राण्यानं लढाई करावी, मैदानात उतरावं, ते तसं त्या केदार दिघेंच्या बाबतीत घडलेलं आहे. केदार दिघे त्या राजकारणातून कदाचित स्वतःचा खर्च, घर खर्च वसूल करत असतील, मिळवत असतील किंवा नसतीलही. पण केदार दिघेंनी खूप पैसे मिळवले आणि काकांच्या ते राजकारणामध्ये आनंद दिघेंच्या पद्धतीनं किंवा आनंद दिघेंपेक्षा पुढे ते राजकीय किंवा सामाजिक प्रवाहात पुढे जातील असं दूरदूरपर्यंत नाही. केदार दिघे दिसायला चांगले आहेत, बोलायला छान आहेत, मैत्रीला मस्त आहेत, ते अमुक एखाद्याची ओळख विसरत नाहीत. पण तरीही त्यांना स्वतःच्या खूप मर्यादा आहे. आणि कम्पेअर टू एकनाथ शिंदे ते अगदी कच्चं लिंबू आहेत. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे प्रत्येक बाबतीत बलाढ्य आहेत, लोकप्रिय आहेत, त्यांना लोकमान्यता आहे. लोकांची झुंबड त्यांच्या सभोवताली त्या ठाण्यात उडालेली आहे. त्यामुळे पुन्हा तेच की केदार दिघे यांचा बळी का दिला गेला. केदार दिघे स्वतः कफल्लक, मातोश्रीवरून चहाचा कप देखील त्यांच्या उमेदवारांना पाठवला जात नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला माहिती आहे. किंबहुना पक्षासाठी फंड्स म्हणून जर कोणी पाठवले तर ते आजही आनंदानं स्वीकारल्या जातात. थोडक्यात काय तर तुम्हाला माहिती आहे, मातोश्रीला घेणं माहिती आहे, देणं अजिबात माहीत नाही. त्यामुळे केदार शिंदे यांना 4 लंगोट पाठवले आणि ते त्यांनी कोणाला तरी दान केले, हे देखील त्यांच्या बाबतीमध्ये घडणार नाही. त्यांना ती अपेक्षा नाही. वरून केदार यांच्या स्वतःच्या खिशातही पैसे नाहीत आणि निवडणुकीला भरपूर खर्च येतो. कार्यकर्त्यांना 2 वेळेला साधं जेवण जरी द्यायचं असलं तरी प्रचंड खर्च असतो. तो सारा खर्च अगदी 100% केदार यांच्या आवाक्यापलीकडे आहे. आणि त्यातूनच माझी अगदी जाहीर अशी विनंती त्या एकनाथ शिंदे यांना आहे. म्हणजे अमुक एखादा श्रीमंत मुलाचा बाप जसं दोन्हीकडला खर्च करतो, म्हणजे आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च तर तो धूमधडाक्यात करतो, पण मुलीकडच्यांना देखील सांगतो की तुम्ही खिशातून पैसे काढू नका, मीच तुमच्याकडला खर्च करेन. एकनाथजी तुम्हाला नेमकं तेच करायचं आहे. म्हणजे केदार शिंदे यांना बोलून सांगायचं आहे की खर्चाची काळजी करू नको, जो काय खर्च होईल तो माझ्याकडून घेऊन जायचा. आणि एकनाथजी तुम्ही तर त्या दानशूर वृत्तीसाठी नोंद आहात, प्रसिद्ध आहात, साऱ्यांच्या आवडते आहात, लाडके आहात. त्यामुळे तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार देखील कफल्लक होणार नाही, कर्जबाजारी होणार नाही, किंबहुना त्याचा पराभव अगदी 100% नक्की आहे. पण पराभूत झाल्यानंतर त्याला झालेल्या कर्जातून फ्रस्ट्रेशन येणार नाही, वेड लागणार नाही, याची काळजी घेणं तुम्ही गरजेचं आहे.
बळीचा बकरी झालेले ते केदार दिघे आणि वरुण सरदेसाई या दोघांपैकी विशेषतः केदार यांच्या पाठीशी श्रीकांत आणि एकनाथजी तुम्ही अगदी ठामपणे उभं राहणे अत्यावश्यक आहे. देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये एक कायम प्रश्नचिन्ह असतं, म्हणजे त्यांच्या सभोवताली कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा आणि त्यांच्या काही जीवलग मित्रांचा कराडा असतो. त्यांना त्या पृथ्वीराज चव्हाण पद्धतीनं एकलकोंडा स्वभाव आवडत नाही. ते सदैव अगदी सकाळी उठल्यापासून, तयार झाल्यापासून तर रात्री उशिरा झोपेपर्यंत सभोवताली त्यांच्या कायम कोणी ना कोणी असतं. देवेंद्र फडणवीस सत्तेत असतीलही किंवा नसतीलही आणि ते एकटेच आढ्याकडे बघत बसले आहेत, एखाद्या खोलीत त्यांनी स्वतःला कोंडून घेतलं आहे, असं कधी घडत नाही. या फडणवीसांच्या सभोवताली काही त्यांचे जवळचे मित्र आहे, त्यातले काही आवडतात, काही बहुतेकांना नावडते आहे. परंतु अमुक एखादा नेता, त्याला समोरचा माणूस गुणदोषांसहित स्वीकारावा लागतो, कारण राजकारणाची ती व्यक्ती गरज असते, आवश्यकता असते. पण फडणवीसांचा एक जवळचा, म्हणाल तर कार्यकर्ता, म्हणाल तर मित्र, जो साऱ्यांना भावतो, मनापासून आवडतो, ते कराडचे डॉक्टर अतुल भोसले. अतुल भोसलेंशी भेटायचा तुम्हाला कधी योग आला आहे का? आला असेल किंवा नसेलही, पण तुम्हाला ते ठाऊक आहे की माझ्या जिभेवर तीळ आहे आणि मी जे सांगतो ते नेमकं आणि नक्की घडत असतं. पण जे अतुल भोसले यांच्याकडे बघितल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्यानंतर, गप्पा मारल्यानंतर एक नेमकं लक्षात येतं की केवळ पुढल्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्ष 2 वर्षांमध्ये अतुल हे राज्याच्या राजकारणामध्ये जे टॉपचे नेते आहेत त्यापैकी एक नक्की असतील. आणि अतुल यांचा येथे यासाठी उल्लेख की कराड विधानसभा मतदारसंघात डॉक्टर अतुल भोसले हे एकलकोंड्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या विरोधात विधानसभा लढवत आहेत. आणि माझं वाक्य लिहून ठेवा, अतुल भोसले हे पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करून 100% आमदार होणार आहेत. कारण अतुल यांची समाजसेवा, म्हणजे ते या दिवसामध्ये मला वाटते भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस आहेत, पण ते सत्तेत होते किंवा नसतीलही किंवा नसतातही, पण त्यांची जी त्या कराड भागातली समाजसेवा आहे किंवा त्यांनी कोविडमध्ये जे काम केलं, त्या कामाची मला असं वाटतं की तोंड फाटेपर्यंत स्तुती करावी. थोडक्यात काय तर आपल्या या राज्यामध्ये कोविडमध्ये ज्यांनी सर्वाधिक उत्तम कामगिरी बजावली आणि कराडच्या समस्त मंडळींना आपलंसं केलं, तर खूप छान कामगिरी करून दाखवणाऱ्यांमध्ये अतुल भोसले नंबर 1 किंवा पहिल्या रांगेतले. त्यांना त्यातून मोठी लोकप्रियता मिळाली, म्हणूनच ही निवडणूक त्यांना सोपी झाली आहे. अतुल भोसले हे कराडचे नक्की आणि नेमके पुढले आमदार असतील. तूर तेवढंच मित्रांनो, नमस्कार.